हिरवा शालू नेसून नटली अवनी धरती वसुंधरा. हिरवा शालू नेसून नटली अवनी धरती वसुंधरा. सौंदर्य तिचे अबाधित ठेवण्या पर्यावरण रक्षणाची कास धरा. पर्यावरण रक्षणाची कास धरा. नमस्कार आदरणीय व्यासपीठ, माननीय परीक्षक वर्ग आणि ते उपस्थित माझे सर्व मित्रमैत्रिणींनो. मी श्रेया योगेश पोरे, इयत्ता 7वी, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आज आपल्या समोर निसर्गाचा नाश जीवनाचा रास या विषयावर माझे मत व्यक्त करते. सावलीसाठी झाड नाही, सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. नाही अंबरी पाकळांचा थवा, करपतो अंकुर उगवण्यापूर्वीच नवा. जंगले तुटली, नद्या आटल्या, चोतवऱ्या चिमण्या बुकेने दाटल्या. सूर्य आता बेफाम आगोगतोय, हिमालय आता खाली खाली झुकतोय. आता गटारे शेतात नुसता प्लास्टिकचा पूर, आमच्या नाका तोंडात नुसता वाहनांचा धूर. अशी वेळ येईल की दिव्यालाही मिळणार नाही तेल, क्षणात सारं संपेल बंद सारा खेळ. मरणाच्या दारात उभे तरी जाण नाही, सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. मित्रांनो, मी कविता ऐकली आणि मन सुन्न झाले. आधी अनादी काळापासून पर्यावरण हा मानवाचा खरा मित्र होता, परंतु आपले स्वार्थापायी या खऱ्या मित्राच्या अस्तित्वावर घाव घालताना मानवाला थोडा देखील संकोच वाटत नाहीये. आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या बळावर संस्कृतीची उभारणी करणारा आणि प्रचंड प्रगतीची उडाण भरणारा एकमेव प्राणी म्हणजे मानव. मानवाने एकीकडे प्रगतीची उंच उंच शिखरे सर केली, पण दुसरीकडे मात्र पर्यावरणाविषयीच्या अनेक समस्या उभ्या राहिल्या. पाणी, हवा, डोंगर, जमीन, चंद्र, सूर्य, समुद्र हे सर्व घटक मिळूनच तर पर्यावरण तयार होते आणि या पर्यावरणातूनच आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, औषधी वनस्पती प्राप्त होतात. परंतु मानव स्वार्थापायी या सर्व गोष्टींचा अतिरेकी वापर करून कृतज्ञपणे वागत आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचा परिणामी स्वतःचाच नाश ओढवून घेत आहे. हे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. महात्मा गांधीजींनी सुद्धा सांगितले होते की देयर इज सफिशियन्सी इन द वर्ल्ड फॉर मॅन्स नीड बट नॉट फॉर मॅन्स ग्रीड. मानवाने इमारतीसाठी, जळणासाठी, वनौषधींसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली. जमिनीवरील वृक्षांचे आच्छादन गेल्यामुळे मातीची धूप होऊ लागली. पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. कारखान्यांमुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. वाहनांच्या अतिरेकी वापरामुळे हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण वाढत आहे आणि या सर्व प्रदूषणांमुळे पृथ्वीचे तापमान वाढून ओझोनच्या स्तराला भोके पडत आहेत. वाढते औद्योगिकरण यामुळेच तर ग्लोबल वॉर्मिंग, पूर, दुष्काळ या सर्व समस्या उभ्या राहत आहेत. शेकडो वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी सुद्धा पर्यावरण रक्षणाचा विचार केला होता. त्यांनी आपल्या एका आज्ञापत्रात म्हटले होते की आरमारास, तख्ते, सोट, डोलाच्या काठ्या यासाठी थोर लाकूड असावे लागते. ते अरण्यातून हुजुरांची परवानगीने तोडून आणावे. आपल्या स्वराज्यातील आंबा, फणस ही झाडे प्रयोजनाची, परंतु त्या साथ लावून न द्यावा. ही झाडे रयतेने लेकरांसारखी जतन करून वाढवली. ती तोडल्यावरही त्यांच्या दुःखास पारा वारतो काय? यामुळे धनाचेच पदरी प्रजापिंडाचा दोष पडतो. एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धनास राजी करून द्रव्य नेऊन द्यावे. बलात्कार सर्वथा न करावा. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण रक्षणाविषयीची तळमळ दिसून येते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. तुका मने होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगातून आपणास सांगतात की वनामधले वृक्ष, वेली, प्राणी, पशुपक्षी हे सर्वच माझे जवळचे नातेवाईक तसेच मित्र आहेत. जसे मी वनामध्ये विठ्ठलाचे अभंग गात असतो तसेच हे सगळे पशुपक्षी सुद्धा वनामध्ये सुस्वरे गात असतात. पुढे संत तुकाराम महाराज सांगतात की आपल्या सर्वांस माहीत आहे की वृक्षतोड करणे हे अत्यंत वाईट, तरी पण केवळ अभ्यासापोटी आपण आपल्या वाईट विचारांवर मात करू शकत नाही. त्यामुळे आपण स्वतः आपल्या मनाशी संवाद साधला पाहिजे. चांगल्या विचारांनी वाईट विचारांवर मात करून आणि वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. जास्तीत जास्त झाडे लावणे, प्लास्टिकचा कमीत कमी वापर यामुळेच तर पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते. पर्यावरण हे आपल्याच हातात आहे. त्याचे रक्षण करायचे की भक्षण यावरच मानवी जीवनाचे कल्याण अवलंबून आहे. मित्रांनो, जीवनात निसर्ग आणि वेळ हे सर्वात कडक शिक्षक आहेत, कारण ते अगोदर परीक्षा घेतात आणि नंतर धडा शिकवतात. शासनाकडूनही अनेक उपक्रम राबवले जात आहेत, जसे की 5 जून पर्यावरण दिन, 1 ऑगस्ट वन महोत्सव दिन, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन. आपण सर्वांनीच या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेतला पाहिजे. तसेच आपले दैनंदिन गरजा भागवताना आपण निसर्गाचा नाश तर करत नाही ना,
यावर मानवाने विचार केला पाहिजे. निसर्गाची जी बेमुसर लूट चालू आहे ती थांबवली पाहिजे. त्यास अंकुश हा लावलाच पाहिजे. तरच पर्यावरणाचे रक्षण हे संभव आहे. मित्रांनो, ही गोष्ट कोणती जादूची काठी फिरून शक्य होणारी नाही. तर आपण सर्वांनी स्वतः मनाशी ठरवून तसे वागले पाहिजे. प्लास्टिकचा कमीत कमी वापर, कमीत कमी वृक्षतोड, तसेच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे आणि जिरवलाही पाहिजे. तरच निसर्गाचे संवर्धन हे शक्य आहे आणि हीच काळाची खरी गरज आहे. मित्रांनो, म्हणून जाता जाता मला एवढंच सांगावेसे वाटते की चला संकल्प करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. नाही पाहायची कोणाचीही वाट, करूया स्वतःपासूनच सुरुवात. कमीत कमी वृक्षतोड करूया, जास्तीत जास्त झाडे लावूया. चला संकल्प करूया, जास्तीत जास्त झाडे लावूयात. धन्यवाद.